Good evening. Good evening, students. Am I audible? Is screen visible? आवाज येत आहे, स्क्रीन दिसते आहे. एकदा सांगा सर्वांनी, आवाज येत आहे का आणि स्क्रीन दिसते आहे का? दिसते ना? ओके. तर मग आजच्या क्लासमध्ये आपण आकलन या घटकामधील तिसरा जो आपला भाग आहे तो म्हणजे इंग्रजी वर्णमाला. कोणता? इंग्रजी वर्णमाला. आपण संख्या मालिकेचे आकलन कसे केले जाते, त्यानंतर सूचना पालन कसे होते, या गोष्टी शिकलेलो आहे. आज आपल्याला आकलन शिकायचे आहे, परंतु कशाचे? तर इंग्रजी वर्णमालेचे, ज्याला आपण अल्फाबेट असे म्हणतो. तुम्हाला माहिती आहे का इंग्रजी वर्णमाला अल्फाबेट? इंग्रजी वर्णमाला इट मीन्स अल्फाबेट. अल्फाबेट कशाला म्हणतात माहिती आहे? म्हणजे कोणत्या अक्षरापासून कोणत्या अक्षरापर्यंत सांगा बरं. अल्फाबेट म्हटलं की कोणत्या अक्षरापासून कोणत्या अक्षरापर्यंत? हा, सुबोध शिंगारे सांगत आहे की ए पासून झेड पर्यंत. राईट. पण आपण इंग्रजी नाही शिकतोय. काय शिकतोय आपण? आणि मग ना सगळ्यात अगोदर एक महत्वाची गोष्ट ठेवायची, इंग्रजीमध्ये जेव्हा पण आपण इंग्रजी बुद्धिमत्तेमध्ये जेव्हा पण आपण इंग्रजी वर्णमालेवरचे प्रश्न पाहतो तेव्हा इथे कोणते कोणते लेटर्स असतात माहितीये? तर इथे लेटर्स असतात फक्त आणि फक्त ए पासून झेड पर्यंतचे. इतर लेटर नसतात ए पासून ते झेड पर्यंत. मग तुम्ही म्हणाल कोणते लेटर नाहीये सांगा बरं. सॉरी, ए पासून वाय पर्यंतचे. म्हणजे कोणते लेटर याच्यामध्ये नसते? जेव्हा पण आपण बुद्धिमत्तेमध्ये इंग्रजी वर्णमाला शिकतो तेव्हा त्याच्यामध्ये ए पासून वाय पर्यंतचेच लेटर असतात. म्हणजे कोणते लेटर नसते? झेड. झेड हे लेटर नसतेच. इंग्रजी वर्णमाला जेव्हा तुम्ही बुद्धिमत्तेमध्ये शिकता तेव्हा एकूण 25 अक्षरे घेतली जातात. किती? 25. कोणती 25? तर बघा, ए असे त्यांना ग्रुपमध्ये लिहिलं जातं. ए बी सी डी ई, त्याच्यानंतर एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय. एवढीच इंग्रजी वर्णमाला आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये मांडायची असते. झेड हे लेटर मांडायचे नसते. आणि मग याच्यावर आपल्याला प्रश्नाची उत्तरे सोडवता येतात. याच्यावरून सोडवता येतात. म्हणजे पहिला नियम, बुद्धिमत्तेमध्ये इंग्रजी वर्णमालेचा कुठलाही चॅप्टर आला तर पहिला नियम लक्षात ठेवायचा की याच्यामध्ये फक्त ए पासून वाय पर्यंतचीच अक्षरे घ्यायची. झेड हे अक्षर याच्यामध्ये मोजायचे नाही. एकूण 25 अक्षरे घ्यायची आणि त्याच्यावरूनच इंग्रजी वर्णमालेचे प्रश्न सोडवायचे. चला सर्वांनी हेडिंग टाकून घ्या, लगेच जाऊया प्रश्नांकडे. काय दिसत नाहीये? श्रद्धा, स्क्रीन दिसते आहे बेटा, स्क्रीन विजिबल आहे. चला सर्वांनी लिहून घ्या.
इंग्रजी वर्णमाला चॅप्टरचे नाव लिहून आकलन 3 इंग्रजी वर्णमाला कॉम्प्रिहेन्शन 3 लेटर्स. ओके, चला आता जाऊया. काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते. हे बघा, इथे मी तुम्हाला इंग्रजी वर्णमाला लिहून दिलेली आहे. त्या अशा पद्धतीने इंग्रजी वर्णमाला लिहितात. ए पासून ई पर्यंत 5 अक्षरांचे गट करतात आणि असे 5 म्हणजे 5 गट केले जातात. याच्यामध्ये ही असते डावी बाजू. हे तर मी तुम्हाला पहिल्या दिवशीपासून सांगतेय की ही डावी बाजू असते आणि ही उजवी बाजू असते. बुद्धिमत्तेमध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू समजणं फार गरजेचं आहे. पुढे हे मी तुम्हाला प्रश्न शिकवताना सांगते, याचा काही आता घेणं देणं नाही आपल्याला. आता पहिला प्रश्न, इंग्रजी वर्णमालेत उजवीकडून 15वे अक्षर कोणते? 2019ला हा प्रश्न आला होता की इंग्रजी वर्णमालेमध्ये उजवीकडून 15वे अक्षर कोणते? सांगा बरं, उजवीकडून 15वे अक्षर कोणते असेल? उजवीकडून 15वे अक्षर कोणते असेल? उजवीकडून 15वे अक्षर कोणते असेल? बघा कसे मोजले आता, तर हे पहा, इथून आपण सुरुवात करणार. कुठून? आपल्याला सगळ्यात अगोदर माहित पाहिजे उजवी बाजू कोणती. तर ही आहे उजवी बाजू. ही बाजू कोणती आहे? तर ही उजवी बाजू आहे. म्हणजे आपल्याला मोजायचे कुठल्या बाजूने आहे? तर या बाजूने आपल्याला मोजायचे आहे, उजवी बाजू, उजवी. मग इकडून मोजायला सुरुवात करूया. मग वाय पहिले अक्षर, दुसरे, तिसरे, चौथे, 5वे, 6वे, 7वे, 8वे, 9वे, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. म्हणजे 15वे अक्षर, उजवीकडून 15वे अक्षर कोणते? तर ते आहे अक्षर के. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर. लिहून घ्या. सोपासा प्रश्न होता, लिहून घ्या. झाले लिहून? ओके. स्क्रीन दिसते आहे. शीतल धर्माधिकारी, स्क्रीन क्लिअर आहे. तुमच्याकडे नेटवर्कचा काही इश्यू आहे का बघा. पुढचा प्रश्न, जी आणि ओ या अक्षरांच्या क्रमांकांची बेरीज केल्यास कोणत्या अक्षराचा क्रमांक मिळतो? आता मला सांगा, जी अक्षराचा क्रमांक काय आहे बरं? जी या अक्षराचा क्रमांक घ्या
तर जी आहे या ठिकाणी हे पहा, जीचा क्रमांक किती आहे, तर जीचा क्रमांक आहे 7 आणि ओ या अक्षराचा क्रमांक, मग ओ कुठे आहे, तर हे आहे ओ, मग ओ चा क्रमांक किती आहे, तर 15, म्हणजे ओ चा क्रमांक 15. या दोघांची काय करा म्हटलंय, तर बेरीज करा. मग या दोघांची बेरीज केली तर 7 अधिक 15 किती येतील बरं, सांगा. 7 अधिक 15 22 येतील. मग 22 या क्रमांकावरती कोणते अक्षर आपल्याला पाहायला भेटते, तर 22 क्रमांकावरती कोणते अक्षर येते, तर ते अक्षर आहे फी. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर हवे. फक्त एकदाच ना वहीच्या पानावर फक्त एकदा सगळ्यात वरती काय करा, लिहून घ्या ही इंग्रजी वर्णमाला. पुन्हा प्रत्येक प्रश्नाला लिहू नका, सगळ्यात वरती एकदाच फक्त लिहून घ्या. झाले. चला यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक आहे 15. इंग्रजी वर्णमालेतील कोणत्या क्रमांकांच्या अक्षरापासून हेन हा शब्द तयार होतो, असा प्रश्न आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे हँडरेज एकदाही दिसत नाहीत मला. वैष्णव देशमुख, तर आपण एका विद्यार्थ्याला बोलायला संधी देऊया. साईशा निलेश कपिल, बरं. आणि अजून एक सूचना आहे बरं का सर्वांसाठी, की जर का समजा पालकांना काही बोलायचं असेल, काही सूचना द्यायची असेल ना, तर कृपया त्या ठिकाणी काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेत, फोन नंबर दिलेत, त्यावर फोन करून पालकांनी बोला. क्लासमध्ये आपण फक्त विद्यार्थ्यांनाच बोलण्याची संधी देतो, क्लासमध्ये पालकांना बोलण्याची संधी आपण देत नाही. काही अडचण असेल काहीच हरकत नाही, तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून कोणत्याही वेळेला आमच्याशी बोलू शकता. साईशा, येस मॅम. वाचा प्रश्न. इंग्रजी वर्णमालेतील कोणत्या क्रमांकाचे अक्षरापासून हेन हा शब्द तयार होतो? बरोबर, हेन हा शब्द तयार करायचा. मग कोणकोणत्या क्रमांकाची अक्षर हेन या शब्दासाठी घ्यावी लागतायत आपल्याला? यच हे अक्षर कोणत्या क्रमांकाचे आहे? यच कोणत्या क्रमांकाला आहे? 8 नंबरला. ई कोणत्या क्रमांकावरती आहे?
तर ई आहे 5 नंबरला आणि एन कितीला आहे तर एन आहे 14ला. म्हणजे HEN हेन हा शब्द तयार करण्यासाठी आपल्याला कोणत्या क्रमांकाची अक्षरे लागत आहेत? साईशा, येस मॅम. कोणत्या क्रमांकांची अक्षरे या ठिकाणी वापरून आपण हेन हा शब्द तयार करतो? 8, 5, 14. कुठे आहे 8, 5, 14 पर्यायांमध्ये? 3 नंबर. बरोबर, म्हणून उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 3. छान. चला लिहून घ्या सर्वांनी. राईट डाऊन एव्हरीवन. झाले कंप्लीट? चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक आहे 13. समृद्धी साबळे. चालू केला. बोला समृद्धी, प्रश्न.
प्रश्न वाचा समृद्धी. दिलेल्या अक्षर मालेच्या मध्यभागी असलेले अक्षर आणि उजवीकडून 5व्या स्थानावर असलेले अक्षर याच्या मधोमध कोणते अक्षर येते? मग कसा सोडवूया प्रश्न? दिलेल्या अक्षरमालेच्या मध्यभागी असलेले अक्षर. आता या अक्षरमालेमध्ये कोणते अक्षर मध्यभागी येते? 5 यम येते. अगदी बरोबर, आठवणीत ठेवा. यम 13 नंबरचे अक्षर आहे, जे की मध्यभागी येणारे अक्षर आहे. आणि उजवीकडून 5व्या स्थानावर असलेले अक्षर. उजवीकडून 5व्या स्थानावरचे अक्षर कुठले? उजवीकडून उजवी बाजू माहितीये? ही असते उजवी बाजू. ही आठवणीत ठेवायची. हा, उजवी आणि बाजू. ही डावी. सांगा मग उजवीकडून 5वे अक्षर कोणते? यू. यू हे उजवीकडून 5वे अक्षर आहे. तर मग या दोन्ही अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? क्यू. क्यू. कसे काढले? तर इकडे 3 अक्षरे सोडली, इकडे पण 3 अक्षरे सोडली, म्हणजे मध्यभागी कोण आले? क्यू. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर. अगदी छान छान सोडवला प्रश्न. चला सर्वांनी लिहून घ्या. त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. ओके, चला आता जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक आहे नेक्स्ट. अगत, अगत लिहून झाले का? लिहून झाला प्रश्न? नाही. लिहून घ्या आणि लिहिल्यानंतर सांगा. फक्त मराठी मधीलच प्रश्न लिहून घ्या. इंग्लिश मधील फक्त तो प्रश्न दुसऱ्या लँग्वेज मध्ये, म्हणजे मराठीतलाच प्रश्न परत इंग्लिश मध्ये, त्यामुळे इंग्लिश मधला लिहायचा नाही, फक्त मराठीतला. फास्ट लिहून घ्या. मॅम झाले लिहून? ओके, चला तर मग जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न आहे, वाचा. वाचा. दिलेल्या अक्षर कोणत्या अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक सारखा आहे? हा, प्रश्न खूप छान ट्रिकी आहे. असं कोणतं अक्षर तुम्हाला या अक्षरमालेत भेटते ज्याचा तुम्ही डावीकडून क्रमांक मोजलात तरी तोच येतो आणि उजवीकडून क्रमांक मोजलात तरी देखील तोच येतो? असे कुठले अक्षर आहे? कोणते अक्षर आहे?
काय वाटते तुला? या प्रश्नाचा नेमका अर्थ काय होतो? डावीकडून पण तोच क्रमांक आणि उजवीकडून पण तोच क्रमांक, म्हणजे नेमके कोणते अक्षर शोधायचे आपल्याला? म्हणजे समज हा, मग यम हे कसले अक्षर आहे या वर्णमालेतले? मध्यभागचे अक्षर आहे. कसले अक्षर? मधोमध. मध्यभाग, मधोमध आहे. आणि मग मधोमध असल्यामुळे त्याला तुम्ही इकडून जरी मोजत आलात डावीकडून, तरी त्याचा क्रमांक कितवा येतो? 13वा. आणि तुम्ही उजवीकडून जरी मोजत आलात तरी त्याचा क्रमांक कितवा येतो? 13वा. अगदी बरोबर. म्हणून असे हे अक्षर आहे ज्याचा दोन्हीकडून क्रमांक सारखा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 यम हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि अशी वर्णमाला दिलेली असेल तर यम हे अक्षर मध्यभागीच असते. आपण आठवणीतच ठेवायचे. ओके, चला लिहून घ्या. आणि सर्व विद्यार्थ्यांनी हँड रेज करा. चला, झाले लिहून. हर्षदीप जगदाळे. हर्षदीप जगदाळे. हर्षदीप बोलत का नाहीये बेटा? कृष्णप्रिया अभंग. कृष्णप्रिया अभंग नाही. अर्णव शिंदे. येस मॅम. अर्णव, झाले लिहून बेटा? लिहितोय मॅम. बरं, लिहून झाले की सांगा, म्हणजे पुढील प्रश्नावर जाऊया. हो मॅम. मॅम झाले. वाचा पुढचा प्रश्न. दिलेल्या अक्षरमालेत एफ हे अक्षर उजवीकडून कितव्या स्थानावर आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, माहितीये, जर का समजा प्रश्नामध्ये सांगितले आहे उजवीकडून, तर आपण उजवीकडून मोजू शकतो. जर का समजा प्रश्नामध्ये सांगितले डावीकडून, तर आपण डावीकडून पण मोजू शकतो. पण प्रश्नामध्ये डावीकडून, उजवीकडून असं काहीच म्हटलं नाही. तर वेगळा शब्द काय असतो माहितीये का? सुरुवातीपासून. सुरुवात म्हणजे या ठिकाणाहून होत असते. डावीकडून म्हणजे सुरुवातीकडून, आणि उजवीकडून म्हणजे शेवटून. बरोबर आहे का? हो मॅम. सुरुवातीकडून म्हटले तर इकडून मोजा, शेवटून मोजले म्हटले तर इकडून मोजा. आता समजा काहीच सांगितलं नाही, प्रश्नामध्ये सुरुवात पण म्हटलं नाही, शेवट पण म्हटलं नाही, उजवी पण म्हटलं नाही आणि डावी पण म्हटलं नाही. मग अशा वेळा कुठून मोजणार बरं? अशा वेळेला आपण सुरुवात कुणीकडून करणार मोजायला? डावं पण सांगितलं नाही, उजवं पण म्हटलं नाही. असं म्हटलं की यफ हे अक्षर कितव्या स्थानावर आहे, मग कुठून मोजणार आपण? सुरुवातीपासून. सुरुवातीपासून. अगदी बरोबर. जर का सूचनेमध्ये सांगितलेच नसेल कुठून मोजायचे, तर आपण सुरुवातीपासूनच मोजायचे. पण जर का प्रश्नामध्ये सांगितले आहे की उजवीकडून मोजा, तर उजवीकडून मोजूया.
मग यफ हे अक्षर उजवीकडून कितव्या स्थानावर आहे सांगा? 20व्या. 20व्या. हे बघा, हे 5, इथे 5 येतात ना, 5, 10, 15 आणि 20. म्हणजे असे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. म्हणजे उजवीकडून 20व्या स्थानावरती एफ हे अक्षर आहे. हे 5-5 चे गट असतात, म्हणजे पटकन मोजायला सोपं होतं. 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20. बरोबर? हो मॅम. तर 20व्या स्थानावर म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. चला, छान अर्णव, लिहून घ्या सर्वांनी. अक्षरा मुंडे, अक्षरा. यस मॅम. प्रश्न लिहून झाल्यानंतर सांगा, आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. ओके, झाले मॅम. एवढं पटकन कसे काय? शिकवत असताना लिहून घेतला होता प्रश्न? नाही. सर्वांचे होऊ द्या. येस, प्राची तुम्ही लिहून घ्या, मेसेज करू नका. मेसेज करण्यात वेळ जातो. तेवढा मेसेज करण्याच्या ऐवजी आपण 2 शब्द तिकडे एक्स्ट्रा लिहायचे. बरेचसे विद्यार्थी क्लासला उशिरा जॉईन होत आहेत, वेळेवर जॉईन होत नाहीयेत. असे का? वेळेवर क्लास जॉईन करा. वेळ फिक्स आहे आपली, तुम्हाला माहिती आहे. दररोज संध्याकाळी 8 ते 9 ही आपली वेळ आहे. आणि रविवारी क्लासला सुट्टी असते आणि त्या दिवशी आपली सराव परीक्षा होते. त्याच्यामुळे दररोज संध्याकाळी 8 वाजता सर्वांनी तयार राहायची आणि क्लासची लिंक आली की लगेचच जॉईन व्हायचे. चला, आता जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक नेक्स्ट, वाचा प्रश्न. दिलेल्या अक्षरमालेत ओ या अक्षराच्या डावीकडील 8व्या स्थानावर आलेल्या अक्षराच्या उजवीकडील 3ऱ्या स्थानावर आलेले अक्षर कोणते? हा सगळ्यात तुमच्यासाठी डिफिकल्ट, अवघड लेवलचा प्रश्न. का? कारण 3 टप्प्यात प्रश्न आहे. पहिले काय? दिलेल्या अक्षरमालेत ओ या अक्षराच्या डावीकडील 8वे स्थान, पहिला टप्पा. दुसरा टप्पा, त्या 8व्या स्थानावर असलेल्या अक्षराच्या उजवीकडे असलेले 3रे स्थान. आणि याच्या अगोदर तुम्हाला ओ शोधावे लागणार आहे, हा 1 टप्पा. म्हणजे किती टप्प्यात प्रश्न आहे? 3 टप्प्यात. चला, मग हळूहळू सोडूया. दिलेल्या अक्षरमालेत ओ हे अक्षर कुठे आहे? ओ 15व्या स्थानावर. अगदी बरोबर, 15वे. मग त्या ओ या अक्षराच्या डावीकडील 8व्या स्थानावर, ओच्या डावीकडे 8व्या स्थानावर कोणत्या येते? जी. ओ या अक्षराच्या डावीकडे, म्हणजे ओच्या डावीकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे ओ सोडून द्यायचा. बरोबर, ओला मोजायचं नाही, ओला मोजायचे नाही, कारण ओच्या डावीकडे म्हटले म्हणजे ओ पहिला नाही, एन पहिला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, म्हणजे 8व्या स्थानावरती आपल्याला भेटले जी. पुन्हा त्या जीच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावरती, आता जीच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर जा. जे. जीच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर, जीच्या उजवीकडे पहिले,
जीच्या उजवीकडे दुसरे आणि जीच्या उजवीकडे तिसरे. म्हणजे आपले फायनल आन्सर आपल्याला काय भेटले? जे. जे. ऑप्शन नंबर 3. आता मग असा प्रश्न सोडवता येईल का तुम्हाला? स्वतःला तुम्हाला एकट्याला प्रश्न सोडवता येईल का? हो. येस मॅम. चला तर मग लिहून घ्या. राईट डाऊन एव्हरीवन. वेदिका 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 माझं नाव घेतलं. माझं नाव घेतलंयस मी. लक्ष ठेव जरा. हे करू. तुझा आवाज येत. अरे तू बंद केला माईक वेदिका. मी चालू केला होता तुझा माईक. परत एकदा हँड रेज कर. मी नाव घेते म्हणजे त्यापूर्वी तुमचा माईक मी ऑन करते आणि नंतर तुमचे नाव घेते. त्याच्यामुळे मी नाव घेतले की तुम्ही बोलू शकता. परत एकदा हँड रेजची रिक्वेस्ट करा वेदिका. तुमच्या स्क्रीनवरती असलेले हाताचे चिन्ह परत एकदा क्लिक करा, दाबा. नाही, अजूनही हँड रेज रिक्वेस्ट नाही आली तुझी. बरं, करून ठेवा नंतर. सुप्रिया फुले. नाही, सुप्रियाने पण तेच केलं. वेदिका, आवाज येत आहे का? येस मिस. प्रश्न लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर सांगा. मिस लिहिला. झाला पण लिहून? केव्हा लिहिला? मिस आताच लिहिला. मी शिकवत असताना प्रश्न लिहून घेऊ नका, नाहीतर मग काय होईल? नंतर तुम्हाला त्या प्रश्नामधले छोटे छोटे जे बारकावे असतात ते समजणार नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न वाचा. वेदिका, प्रश्न वाचा. दिलेल्या अक्षरमालेत आय आणि व्ही यांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? तर आय किती नंबरला आहे? आय 9. आणि व्ही 22. मग यांच्या दोघांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? सांगा पाहू. 12. ज्या वेळेला इथे दरम्यान हा शब्द आलेला असतो, बिटवीन हा शब्द असतो, दरम्यान शब्द असतो, त्यावेळेला अक्षरे मोजत असताना आय आणि व्हीच्या दरम्यान किती अक्षरे आहेत म्हणजे आयला पण मोजायचे नाही आणि व्हीला सुद्धा मोजायचे नाही. तर त्या दोघांच्या मध्ये जेवढी अक्षरे आहेत तेवढ्याच अक्षरांना मोजून उत्तर लिहायचे. म्हणजे यांच्या दोघांच्या दरम्यान आहेत एकूण 12 अक्षरे. जर का याच ठिकाणी म्हटलं असतं आय ते व्हीच्या दरम्यान, तर मग काय उत्तर आले असते? आय 14. ते व्हीच्या दरम्यान किंवा आय पासून व्ही पर्यंत. 14. आय पासून व्ही पर्यंत किती अक्षरे आहेत? 14 अक्षरे आहेत. 14. आय आणि व्हीच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? तर 12 अक्षरे आहेत. म्हणजे एक शब्द बदलला की उत्तर बदलणार आहे बरं का. आय आणि व्हीच्या दरम्यान 12 अक्षरे, आय पासून व्ही पर्यंत 14 अक्षरे. कारण पासून म्हटलं की पासून म्हटल्यानंतर हे पण अक्षर मोजावे लागते आणि हे पण अक्षर मोजावे लागते, पासून आणि पर्यंत. पण दरम्यान म्हटलं की पहिले पण अक्षर मोजू नका, शेवटचे पण नका, फक्त त्या दोघांच्या मधली अक्षरे मोजा. तो उत्तर काय आहे? 12.
चला लिहून घ्या. आज मी तुमचा टेस्टचा रिझल्ट पाठवला, पाहिला का तुम्ही सर्वांनी? मी पाठवलेला टेस्ट रिझल्ट तुम्ही पाहिला का? पाठवलाय ना, आपल्या नोटीस बोर्ड मध्ये पाठवला आहे. कसा पाहायचा? आपले रघुकुलचे ऍप उघडायची. रघुकुलचे ऍप उघडले की त्याच्यामध्ये तुम्ही खरेदी केलेला जो कोर्स आहे स्कॉलरशिपचा, तो कोर्स उघडायचा. तो कोर्स उघडल्याच्या नंतर ना तुम्हाला इथे दिसते ओव्हरव्ह्यू. ओव्हरव्ह्यूच्या नंतर दिसते कंटेंट. कंटेंटच्या नंतर दिसते लाईव्ह क्लासेस. बरोबर आहे का? दिसते का? असे सगळ्यात वरती ओव्हरव्ह्यू, त्याच्या पुढे कंटेंट, त्याच्या पुढे लाईव्ह क्लासेस, आणि याच्याच पुढे ना शेवटी सगळ्यात शेवटचा जो कॉलम असतो त्याच्यामध्ये असतात तुमच्या सगळ्या सूचना, तुमचे रिझल्ट, तुमच्या टेस्टची लिंक, सगळे इथे असते. इथे आले लक्षात? ओके, चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक नेक्स्ट. आरोही बडे. काय आहे प्रश्न? बेटा वाचा. दिलेल्या अक्षरमालेत उजवीकडून तिसरे, डावीकडून 9वे व उजवीकडून 12वे ही अक्षरे अनुक्रमे घेऊन कोणता शब्द बनतो? सांगा बरं. उजवीकडून तिसरे अक्षर कोणते सांगा? डब्ल्यू. उजवीकडून पहिले, उजवीकडून दुसरे, उजवीकडून तिसरे. पुन्हा डावीकडून 9वे अक्षर आय. अगदी बरोबर, डावीकडून 9वे. आणि उजवीकडून 12वे अक्षर, उजवीकडून 12वे अक्षर एन. म्हणजे उत्तर काय यायला हवे? ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 WIN. विन हा शब्द या ठिकाणी तयार होतो. पण ना लक्षात काय ठेवायचं माहितीये? कधी कधी काय करतात, असं देतात NIW, कारण किंवा कधी कधी असं देतात INW. तर हे असे शब्द चालणार नाहीत का? कारण की त्यांनी म्हटले अनुक्रमे घेऊन. अनुक्रमे म्हणजे काय? तर पहिल्यांदा उजवीकडून तिसरे अक्षर लिहायचे व ते पहिल्यांदाच आले पाहिजे उत्तरामध्ये. पुन्हा हे दुसऱ्यांदाच आले पाहिजे डावीकडून 9वे, आणि हे शेवटी आले पाहिजे उजवीकडून 12वे. याला काय म्हणतात? अनुक्रम म्हणतात. काय म्हणतात? अनुक्रम. आणि मग तसाच पर्याय उत्तरामध्ये शोधायचा असतो.
तो पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 4 WIN हे या प्रश्नाचे उत्तर झाले. छान. चला सर्वांनी लिहून घ्या. झाले लिहून सर्वांचे? माही आर यू देअर? माही आवाज येत आहे का? माहीचे लक्ष नाहीये क्लासमध्ये. पुढे दुसऱ्या विद्यार्थ्याला बोलूया आपण. अमोल काळे आवाज येतो का? अमोल काळे डिवाइस आवाज येत आहे का? जेव्हा मी एखाद्या विद्यार्थ्याचे नाव घेते ना तेव्हा त्या विद्यार्थ्याने बोलायला हवे. सार्थक आवाज येत आहे का? सार्थक नाही, सार्थक पण बिझी दिसतोय. बरं, क्लासमध्ये लक्ष देत नाहीत विद्यार्थी. पार्थ कुठे? पार्थ बोलत नाहीत विद्यार्थी. माईक ऑन केल्यानंतर बोला ना रे बाळांनो. ईश्वरी लाड माईक बंद करतायत. रुपाली कुंभार येस मॅम. हा, काय नाव बेटा तुझे? रुपालीच ना? नाही, त्याच्या आईने माझं नाव टाकलेलं. खरं तर माझं आदित्य नाव आहे. हा बरं, आदित्य नाव आहे. ठीक आहे. आदित्य, प्रश्न वाचा. अक्षरमालेतील कोणती अक्षरे समान वेळा आली आहे असे दिसते? बरोबर. मग आपण या ठिकाणी जर का एक एक अक्षर पाहत बसलो तर फार वेळ जाईल. मग आपण पर्यायकट पद्धतीचा वापर करायचा अशा वेळेला. मग पर्यायकट पद्धतीनुसार आपण WIT ही अक्षरे बघूया की W हे अक्षर किती वेळा आले आणि त्याच पद्धतीने I आणि T हे अक्षरे किती वेळा आली आहे. म्हणजे कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग W हे अक्षर किती वेळेला आले? अरे नाही, थांबा, हे प्रश्नाचे पर्याय चुकीचे. जस्ट अ मिनिट. कारण W तर नाहीच आहे ना याच्यामध्ये, आहे का? नाहीये. पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 P आणि E. पर्याय क्रमांक 2 N आणि E. पर्याय क्रमांक 3 P आणि N. आणि पर्याय क्रमांक 4 F आणि G. चला शोधूया पटपट. P हे अक्षर किती वेळा आले आहे? 3 वेळा.
ई हे अक्षर किती वेळा आले आहे? टीचर 3 वेळा. नक्की? ई किती? 4. 4. मग एवढा सोपा प्रश्न चुकेल ना असं केल्यावर परीक्षेत? ई हे अक्षर 4 वेळा, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर येत नाही. आता जिथे जिथे पी आहे तिथे आपण लिहून घेऊ की पी 3 वेळा येते आणि ई मात्र 4 वेळा येते. आता यन बघूया, यन किती वेळा येते? 5. 5. 4. अरे असं का करतो रे राजा? तर 4 वेळा, म्हणजे यन हे अक्षर पण 4 वेळा आले आणि ई हे अक्षर पण 4 वेळा आले, म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर समान वेळा येणारी अक्षरे भेटली ना आपल्याला. कोणती आहेत? यन 2. आणि ई. यन हे अक्षर 4 वेळा येते आणि ई हे अक्षर सुद्धा 4च वेळा येते, म्हणून यन आणि ई ही अक्षरे समान वेळा येताना दिसतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर हवे. येते लक्षात? समजले? हो समजला का प्रश्न? समजला का पण? हो टीचर. नक्की ना? मला वाटत नाही तुझ्या बोलण्यावरून काही कन्फ्युजन आहे का? नाही टीचर. समजला ना? हो. ओके, चालेल, छान. चला लिहून घ्या सर्वांनी. आराध्या गवळी, आराध्या गवळी हॅलो. लिहून प्रश्न की सांगा, म्हणजे आपण पुढील प्रश्नावर जाऊया. आराध्या. हो टीचर. ओके. मॅम झालं. ओके, चला मग पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक आहे पुढचा. वाचा प्रश्न. अक्षरमालेतील यच या अक्षराच्या उजवीकडील 11व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? बरं, कसं सोडवूया मग? सर्वात अगोदर यच अक्षर शोधूया. कुठे आहे यच? 8व्या स्थानावर. बर, मग या यच या अक्षराच्या उजवीकडील 11व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? मग यचच्या उजवीकडील पहिले अक्षर कोणते? आय. आय, बरोबर. हे समजले की पुढचे येते. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. म्हणजे यच या अक्षराच्या उजवीकडील 11व्या स्थानावर कोणते अक्षर आले? एस हे अक्षर. म्हणून पर्याय क्रमांक 2. बरोबर. चला लिहून घ्या. Write down everyone.
आर्या जाधव, आर्या जाधव, चला झाले सर्वांची लिहून. ओके, एक क्वेश्चन घेणार आहेत आपण, नंतर सोडणार क्लास. ओके, शौर्य की शौर्या? शौर्य की शौर्या? शौर्य हनुमंत घरगे, राईट? बरोबर आहे का? बोला, तुमचा माईक ऑन आहे? नाही. बरं, दिव्या. दिव्या, येस, रीड द क्वेश्चन बेटा. प्रश्न वाचा. दिलेल्या अक्षरमालेत पी अक्षराचा डावीकडून आलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक यात किती फरक आहे? डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक यात किती फरक आहे? मग पी या अक्षराचा क्रमांक विचारलाय. मग पी या अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक किती आहे? 16. 16. पी या अक्षराचा डावीकडून क्रमांक. डावीकडून किती नंबरला आहे पी? तर 16व्या नंबरला आहे. आणि पी या अक्षराचा उजवीकडून असलेला क्रमांक किती आहे? 10. बरोबर. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे 10 नंबरला कोण आहे? तर या ठिकाणी पी आहे. मग या दोन्ही क्रमांकातील फरक काढायचा आहे. मग फरक काढण्यासाठी काय करावे लागते? वजाबाकी. मग करा, दोघांची वजाबाकी. म्हणून 16 वजा 10 बरोबर किती? 6. 6. म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर काय हवे? 6. 6. पर्याय क्रमांक? अशा पद्धतीने बोला. ते माझं नाव दिया आहे, दिव्या नाही. पण इकडे तर दिव्या आहे स्क्रीनवर. आता सर फोन केलते ते दिया केले म्हणून सांगितले. हो का? हो. दिया नाव आहे तुझे? हो. ओके, चालेल. करूया, करेक्शन करून घेऊया. अशा पद्धतीने आज आपण कुठला चॅप्टर पाहिला आहे? कुठला हा धडा होता? अक्षरमाला. अक्षरमाला. आकलन 3, अक्षरमाला. बरोबर. हो. चालेल.
अजून कोणाच्या नावाचे करेक्शन आहेत का बघूया. इंग्रजी वर्णमाला होय. अशा पद्धतीने आज आपण इकडे थांबूया. सर्वांना बाय बाय. ओके. आर्या रवींद्र जाधवची अपूर्वा. बर. गुड नाईट एव्हरीवन. बाय. गुड नाईट. Good night, everyone. Bye.